लोकसभेचा तिसऱ्या टप्प्यातील मतदान अवघ्या काही तासावर असताना निवडणूक अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षपणामुळे पैठण शहरातील मतदान केंद्र क्रमांक 273 संत एकनाथ सार्वजनिक वाचनालय येथे मतदान केंद्र अधिकारी महिला कर्मचाऱ्यांना कोणतीच प्रकारची मूलभूत सुविधा उपलब्ध झाली नसल्याने निवडणूक नियोजनाचा बोजवारा उडाला आहे। जालना लोकसभा मतदारसंघाचा दिनांक 13 रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार असून मतदानाचा एक दिवस अगोदर मतदान केंद्रावर व्हीव्हीएम यंत्रणासह कर्मचारी मतदान बूथवर दाखल झाले आहे। मात्र या ठिकाणी महिला पुरुषासाठी स्वच्छालय, पाणी नसल्याने, बंद पडलेले पंखे, पिण्याचे पाणी, टेबल, खुर्ची उपलब्ध नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष पसरला आहे। एकीकडे लाखो रुपये खर्च केल्याचे दाखवण्यात येतात, मात्र या ठिकाणी कोणतीच सुविधा नसल्याने निवडणुकीसाठी आलेल्या निधीत मोठ्या प्रमाणे गैरवापर झाल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे। याबाबत निवडणूक आयुक्त, निवडणूक निर्णय अधिकारी दखल घेऊन संबंधितांवर कारवाई करून मतदान केंद्र क्रमांक 273 संत एकनाथ सार्वजनिक वाचनालय येथे वरील सुविधा तात्काळ पोहोचवण्याची मागणी मतदान केंद्र अधिकारी, महिला कर्मचारी करणार आहेत। जालना लोकसभा 18 मतदारसंघ बूथ क्रमांक 273 सुतारबाग येथे पैठण या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ संत एकनाथ वाचनालयामध्ये मतदान करण्यासाठी बूथ देण्यात आलेला आहे। पण या बूथच्या ठिकाणी प्रशासनाने आमच्यासाठी तर कोणत्याही प्रकारच्या सोयीसुविधा पुरवलेल्या नाही। इथं पिण्यासाठी पाणी नाही, तसेच स्वच्छतेसाठी, आंघोळीसाठी पाण्याची व्यवस्था इथं करण्यात आलेली नाही। तसेच इथे सर्व फॅन बंद आहे आणि हा आपला दवाखाना असताना इथं सध्या शासनाचा कोणताही किंवा नगरपालिकेचा कोणताही कर्मचारी उपस्थित नाही। इथं त्याच प्रकारे इथं टेबल नाही, इथं सगळ्या प्रकारची अस्वच्छता पसरलेली आहे। आता उद्या साफसफाई नाही, उद्या सकाळी मतदानाची प्रक्रिया सुरुवात करायची आहे। आम्ही झोनल अधिकाऱ्याशी संपर्क साधला असता ते म्हणजे तक्रार करा, मी तुमच्यासोबत तक्रार करतो, परंतु तक्रार करण्यासाठी अद्यापर्यंत या ठिकाणी आलेले नाही। तरी प्रशासनाने याची तात्काळ दखल घेऊन आम्हाला इथं सोयीसुविधा पुरवण्यात याव्या। जो शासन लोकशाहीसाठी जो शासन जो खर्च करतोय, एवढा पैसा खर्च करून सुद्धा जर कर्मचाऱ्याला सुविधा भेटत नसतील तर या पैशाचा एक ठिकाणी अपहार झाला असंच म्हणावं लागेल आम्हाला। गाव माझा न्यूज करिता मनोज परदेशी, पैठण, छत्रपती संभाजीनगर।